आज आम्ही निघालोय आमच्या मावशीच्या घरी. हायवेवरचा प्रवास म्हणजे वेग, मजा आणि डोळ्यांना सुखवणारी सिनरी. पहा किती छान सिनरी आहे. आदल्या दिवशी खूप संध्याकाळ झाली होती म्हणून दुसऱ्या दिवशी उठून मावशीच्या बागेत फेरफटका मारायला मी बाहेर पडले. हे मावशीचं माऊ आणि मावशी तिला लाडाने कोबी म्हणते. कोबी हो, हाक मारली का हो देते. ती बाई बघ, आणि कुठे तरी लांब जायची सवय लावलेली नाही. ही मावशीची घराजवळी सुंदर बाग. सकाळच्या वेळी इथं खूप शांत वाटतं. तुम्हाला कधी जांभळं हाताने काढायला भेटली आहेत का? मला भेटली. ही बघा. अशी ताजं ताजं जांभळं फक्त इथं गावातच मिळतात, सुद्धा हाताला काढायला. नाहीतर आपल्याला इथं खूप खूप उंच झाडावर, नाहीतर शहरामध्ये अशी घेऊन बसलेली असतात. हे करून त्याच्यावर घ्यावी लागते. ह्या आमच्या मावशीच्या गाई आणि त्यांची वासरं. मी आल्यामुळे माझ्याकडे अशा बघतायत बघा. काल इथे बराच मोठा पाऊस झाला, त्यामुळे काही झाडंसुद्धा अशी, हे बघता तुम्ही, केळीचं झाड खूप चांगलं होतं. एका घडीला केळीसुद्धा आलेत, ते असं पडले. मला हा छोटू नाळ भेटलाय आत्ताच. मजेशीर आहे ना, दिसताना पण फार छान दिसतो. लहानपणी मावशीकडे आल्यावर अशी नारळ जमा करून खेळायचो आम्ही. आणि ही मावशीची जुनी विहीर आहे आमच्या. आणि मावशी लहानपणी आम्हाला घाबरवायची की इथं जायचं नाही. आणि घाबरून आम्ही पण मग जायचो. ही विहीर पावसात पूर्ण भरते आणि मावशीच्या घरापर्यंत पाणी येतं. अजून एक नवीन गोष्ट, ही जास्वंदीचं एक झाड आहे आणि मोस्टली एका झाडाला एकाच कलरची फुलं येतात. पण निसर्गाची किमया बघा, ही फांदीला 2 प्रकारचे आलेत. हे बघ, हे लाल, हे पिवळं. एकच फांदी आहे ही, एकच झाड आहे आणि एकाच झाडाला आलेत ते. छान दिसतात ना. आता जाऊन आरसळ आणलेत आम्ही आणि आता सकाळ सकाळ पुढे आरसाचं पाणी पिणार. केवढं मोठं आरसळ आहे बघा. आता सकाळीच काढले झाडावरून. मावशीच्या माडाचं जोडपण आहे. आता तुम्हाला त्यातलं पाणी काढून दाखवतो आम्ही. शुद्ध आरसाचं पाणी सकाळ सकाळ पुढे प्यायचं, पोटाला बरं असतं. आमच्या इथं आई पिणार आहे ते पहिलं.
मस्त कसं आहे थंड आहे का नाही? मस्त थंडगार सकाळ सकाळ. मलाई आरशाचं पाणी पिलं की ना असं आरसाळमध्ये येतं, त्याला मलई म्हणतात. आणि ती मग अशी ते फोडलेले असतं ना त्यांनी तशी काढून दाखवते मी, तर काढून तुम्हाला. मस्त. की बघ गोड पण आणि खूप छान. आमच्या कोकणातला सगळ्यात फेवरेट नाश्ता चहा आणि गावणी. मस्त. काय ग घेऊन येतेस? जांभळा ती धनून काढली. ही बघ जांभळं, चिकू आणि आंबा. केशर. केशर मरे केशर आंबा किती मोठा आहे बघ. चल आता खाऊया. एक कायलाच तर तिकडे मावशी फणस पाहिजे. मावशी फणस पाहिजे. काढूया. काढा. पिकलाय आपण. पिकलाय. दीक असणार हा सावकाश. हा आता आम्ही मासे आणायला चाललोय. मी आणि धनू. धनू गायब झालाय, त्याला शोधते आणि निघतोय आम्ही. काय भोजन एक तरी दाखव याच्यात भोजनचं काय आहे. एकच घेऊया. ते खायचं कढी एक लागतं. एवढे बस. अजून थोडे. हां केवढे केवढे आता करतो. 1 किलो 600. त्याच्यावरनं झालं. तर मस्तपैकी मावशीच्या हातचं माशाचं जेवण जेवले. खूप छान वाटलं. मस्त. सोलकढी तर अगदी अप्रतिम. नंतर आम्ही मावशीच्या मूळ घरी गेलो. निरुके येथे असलेले मावशीचे सुमारे 350 वर्ष जुनं घर, जुन्या आठवणी, सुंदर बांधकाम आणि शांत वातावरण मनाला वेगळाच आनंद देणारं होतं. कौन मुर्गी? सुबह सुबह माँ ही चिल्लाती है. मुर्गी चिल्लाती है. सोलं बघ. असं ह्याला तू सोलकढी पितेस ना. हा मग त्याची सोलं ती तिने काढली आणि सुकत घातली.
घरातील सुंदर देवघर पाहून तर खूपच भारी वाटलं. खूप जुनं आणि फार सुंदर असं हे देवघर आहे. कोकणातली ही परंपरा आणि संस्कृती मनात कायमची साठवून ठेवावी अशीच आहे. आजचा हा व्लॉग काढताना आणि तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटलं. असेच आमचे व्लॉग पाहत राहा. तुमचं सपोर्ट कायम असू द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.